तर तुम्ही एका मिक्सरच्या पातेल्यामध्ये हिरव्या पाल्याचा कांदा, 10-12 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरच्या काड्या आणि मुठभर कोथिंबीर मिक्सरला टाकून थोडं पाणी घालून मिक्सरला छान वाटण तयार करून घ्यायचं. बघा या पद्धतीने. आता एका पातेल्यामध्ये 1 मोठा चमचा तेल, त्यात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट छान परतून घेतल्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते यात घालायचं आणि तेल सुटतपर्यंत छान परतून घ्यायचं. आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून हे सुद्धा छान परतून घ्यायचं. आता हे बघा इथे मी अर्धा किलो फ्रेश चिकन घेतलेलं आहे. छान 4-5 पाण्याने धुवून घ्यायचं आणि छान हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं, कोटिंग करून घ्यायची मसाल्याची आणि 15 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. 15 मिनटानंतर चिकन मऊ झालेलं असेल, तेल सुटलेलं असेल पण शिजलेलं नसेल, त्यामुळे आपल्याला परत एकदा 15-20 मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला चिकन छान शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जेव्हा 20 मिनटानंतर मी चेक केलं तेव्हा छान तेल सुटलेलं होतं आणि चिकन एकदम रेडी झालं होतं. एकही थेंब पाणी न वापरता चिकन सुका रेसिपी रेडी आहे. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.